तेच हवं होतं ना तुला। वेदा माझ्यावरती इतकं प्रेम करते आणि आज तिने आरोप केले माझ्यावरती। घरच्या सुनेने नाती जपायची असतात का तोडायची असतात? अथर्व आणि वेदाला एकत्र आणता शिताफीने तू मला आणि वेदाला एकमेकींपासून लांब केलंस मीरा। मीरा, आईंनी तुला असं बोलायला नको होतं ग, पण प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस। हे बघ, हळूहळू सगळे गैरसमज दूर होतील। हा, एकदा का त्या मायाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की सगळं नीट होईल। मीरा, तू रडू नकोस। आईसाहेब मला बोलतात याचं मला कधीच वाईट वाटत नाही। उलट तो तर त्यांचा हक्कच आहे ना ताई। पण माझ्यामुळे वेदा आणि आईसाहेबांमध्ये दुरावा येऊ नये इतकंच वाटतं का मला। असं नाही होणार मीरा, विश्वास ठेव तू। वेदाने हट्ट धरला होता की मी तुझ्यासाठी गजरा घ्यावा। वेदा बोलली तुमच्याशी? नाही, तिने मला नाही सांगितलं। ती अनन्यासमोर हट्ट करत होती। मी अंबिकासाठी रोज गजरा आणायचो, हे वेदाने बघितलं। सॉरी। वेदा, तुला काही हवं होतं का? हो, मला खांडोळी हवी होती, पण राहू दे, नंतर दे तुम्हाला। वेदा, वेदाचे बाबा, माझ्यासाठी आणखीन एक कराल? बोल। हा गजरा तुम्ही माझ्या केसात माळाल का वेदासमोर? काय मस्त झाली खांडोळी, मस्त गोड झाली, असे तोंडात विरघळते जिभेवर माझ्या। मला दे ना। अगं मला दे की थोडासा। अगं थोडा छोटा तुकडा दे ग। अगं असं नको करू। एक तुकडा दे, इकडे दे। जास्त खाऊ नकोस, शुगर वाढेल तुझी, कळलं ना? बस झालं। हे काय त्या मीराच्या हातचं खात आहे? हा, तिचा बंदोबस्त कसा करायचा ना आधी ते बघा। कोणाचा बंदोबस्त करायचा माया? वेदा, आज तुझ्यामुळे अथर्व मीरासाठी गजरा घेऊन आले। तो जर त्यांनी तिच्या केसात माळला तर छानच होईल। मीराच्या संसारासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल।
वेदा अगं, याला खांडोळी नाही खांटोळी म्हणतात. आणि खांडोळी म्हणजे तुकडे करणं. हो, मग प्लेट मध्ये सुद्धा तुकडेच आहे. दे दे. अगं मीरा, तुला माहितीये वेदा जेव्हा 2-2.5 वर्षाची होती ना, इतकं बोबडं बोलायची की ती काय बोलते याचा कोणाला अर्थच लागायचा नाही. बरं, ब्रेकफास्टला शिरा वगैरे असला ती सतत मला म्हणायची, आई चिला दे ना, आई चिला दे ना. सगळे हसायचे ग तिच्यावर. आज साहेबांकडून गजरा माळून घ्यायचाय वाटतं. काय विचारतेय मी? कोणाचा बंदोबस्त करायचाय तुला? डास डास खूप झालेत ना इथे. खूप खूप. हा, त्याचाच बंदोबस्त करायचा अशी चर्चा चालू होती आमची. हा. ओके. आत्या, तुझ्यासाठी गजरा आणलाय. गजरा माझ्यासाठी? हो, अगं देवळातून येताना बाबांनी आईसाठी एक घेतला आणि नंतर दादाने मीरा वहिनीसाठी गजरा घेतला. सो आय थॉट की त्या दोघी केसात गजरा माळतील तर तुला वाईट वाटेल म्हणून मीच आणलाय. हा, आणि मायासाठी? काका, नवऱ्याने बायकोच्या केसात गजरा माळला ना, त्यातच खरी गंमत आहे. हिचं थोडी ना लग्न झालंय अजून. आत्या, गजरा घे. सॉरी हा माया. माया, बघितलंस ना तुझा अथर्व आता किती बदलत चाललाय ते. अहो, माळताय ना गजरा मला? हो. अगं माया, अगं माया, माझा गजरा कशाला कशाला कुस करून तोडलास? त्याच्यापेक्षा ना त्या मीराचा गजरा तोडून दाखव. ती नाही तोडणार आहे. तोडणार नाहीये, पार जाळून राख करेन. काही झालं तरी मी अथर्वला मीराच्या केसात गजरा मारून देणार नाही. मीरा, मला माहितीये हे सगळं वेदाच्या भल्यासाठी चाललंय आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच असूया नसेल. खरंच. जाते मी. वेदा, तुझे बाबा खरंच भोळे आहेत की मुद्दाम करतायत हे सगळं? नाही म्हणजे तुझे बाबा अंबिका आईसाठी फक्त गजरा आणून द्यायचे की तिला माळायचे सुद्धा? हो, माळायचे ना.
तुझ्याकडे बघून का असते? ती तुला सांगण्याचा प्रयत्न करते की अथर्व आता फक्त माझा आहे. डोंट से दॅट. माझ्यावर कशाला भडकतेस? ती म्हणतीये तिच्या नजरेत दिसतंय तसं. जमतंय ना? काय अगं किती रडणार आहेस अजून? आत्या मग रडू दे तर काय करू? मग रड. शांत हो. एकदम शांत. एकदम शांत हो. आत्या, काय शांत हो, काय शांत हो. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं. अथर्व त्या मीराच्या केसात गजरा माळत होता. माया, मग तू पण माळून घे ना गजरा. आत्या, आत्या काय आत्या? एक तर तुझी चूक आहे. मला दिलेला जो गजरा होता तो मोडलास तू. त्यांनी कोळशाहून काळा झालाय. आता एक काम करते मी, उद्या नवीन गजरा आणून देते तुला. हा, तू अथर्वच्या हातून तो मारून घे आणि ते सुद्धा मीरा समोर. म्हणजे सोन्याहून पिवळं होईल. असं म्हणता खरंच आणणार. आणि मीराने हे कसं बघायचंय त्याची जबाबदारी माझी. डन. आय थिंक दॅट्स अ गुड आयडिया. उद्या तुम्ही गजरा आणाच. नाही उद्या त्या मीरा समोर अथर्वला माझ्या केसात गजरा माळायला लावला ना तर नावाची माया नाही. वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, हो उठा. काय झालं? तुम्ही मुद्दाम आमचं पांघरून खेचताय ना? आमचीच चूक झाली की आम्ही ते झोपायला आलो. अगं नाही, तुला कळत नाही. तू ना झोपेत फिरतीयस म्हणून ते असं होतंय. म्हणून तुम्ही पांघरून नाही देणार का? अगं मी काहीच करत नाहीये. तू एक काम कर ना, तू कूच बदलू नकोस ना. भांडा माझ्याशीच भांडा आणि वेदाची पण झोपमोड करा. हा अगं मी कुठे भांडतोय, तू भांडतेय. ठीक आहे, मी ना तिथे खुर्चीवर जाऊन झोपते. तुम्ही दोघं झोपा इथे. अरे, थांब थांब थांब, जाऊ नकोस, नाहीतर सकाळी वेदात चिडेल माझ्यावर परत. तू झोप इथेच, ओके? बरं ठीक आहे, मी झोपते इथेच, पण माझ्या अंगावरचं पांघरून नाही घ्यायचा परत. हो, अख्खं पांघरून तूच घे, झोप आणि मलाही झोपू दे, ओके? घे 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 घे, चुके.
शांत हो बरं. आणि आधी डोळे पुस. अजिबात रडायचं नाहीये. काही झालं तरी उद्याचा प्लॅन सक्सेसफुल व्हायला हवा. अरे हे काय? अरे बाबा, हवा काय ती? अरे हा? हवा काय ती अशी? अशीच अशी काय अशी? अशीच कॉमेडीची हवा हसवणार आहे. म्हणजे चला हवा येऊ द्या न सुरू झालंय. काय? अच्छा, म्हणजे तिकडचीच हवा इकडे आली आहे का? वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, वेदाचे बाबा. काय झालं? आता काय केलं मी? हो, तुम्ही रात्रभर असं कुडकुडत झोपला होतात का? घ्यायचं ना पांघरून. लहान आहात का तुम्ही आता? हे तू एका गोष्टीवर ठाम राहा ना. तूच सांगितलं होतंस ना मला की ते पांघरून खेचू नका. हो, तुम्ही ते खरं मानलत का? काय तुम्ही मला ना सतत तुम्ही माठ माठ म्हणत असता, पण खरे माठ ना तुम्हीच आहात. काय? सिरियसली? ऐक ना, सकाळी सकाळी नको ना घालू स्वाद. मला माझ्या दिवसाची सुरुवात अशी करायची नाही. जाऊ द्या, तुम्हाला ना काही कळतच नाही. हे घ्या पांघरून, मी झोपा तुम्ही. उठवलं कशालाच मग? नक्की घेऊ ना?